शहरामध्ये प्रश्न असा अत्यंत गंभीर आहे की जयसिंगपूर शहरामध्ये मागील 7-8 वर्षाच्या मागे निवडणूक लागली होती। त्यावेळेस तरानी आघाडीला घवघवीत जयसिंगपूर शहराने एक यश संपादन म्हणून दिलता, एक नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक निवडून आलते। पण जयसिंगपूर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलता की बाबा चला बदल करूया म्हणून। पण त्यातले काही उमेदवार किंवा सगळेच म्हणलं तरी चालेल ते सगळे परत तिकडे सत्ताधाऱ्यांच्याकडे गेले। असं असताना पुन्हा 2025ला शाहू आघाडीच्या विरोधात तुम्ही सगळ्यांनी मोठ बांधली आणि समजा तुमचे उमेदवार निवडून आले, पुन्हा त्या आघाडीकडे तुम्ही पाठिंबा जाचाल का असा प्रश्न आहे, जसं ताराने आघाडीने केलं तसं। या जयसिंगपूर पालिकेच्या आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब आणि माधवराव घाटगेंच्या नेतृत्वाखाली अशा 2 आघाड्या आमच्या आहेत। राजू शेट्टी आणि गणपत मित्र पक्ष जे आहेत ज्यामध्ये RPI असेल, जनसुराज्य असेल, या सर्व पक्षांना सोबत घेऊन ही आघाडी झालेली आहे। आता या आघाडीचा मगासपासून तुम्ही जो उल्लेख करताय, गेल्या वेळेला 8 वर्षापूर्वी मीच प्रभारी भारतीय जनता पक्षाचा होतो। ताराराणी आघाडीतून ही निवडणूक लढ गेली काय नाही गेली ते ही जयसिंगपूरची जनता आहे, त्यांचा हिशोब अगदी चुकता केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शहरामध्ये आमच्या नगराध्यक्षा नीता माने झालेल्या होत्या, पण नीता मानेंना ज्यावेळी बहुमत नव्हतं, बहुमत उलट्या आघाडीकडे होतं, बहुमताच्या जीवावरती हे करू देत नव्हते। पण ज्या कामाचा ढिंडोरा आता पिटला जात आहे त्या सगळ्या कामांच्या मंजुरी या नगराध्यक्षा नात्यानं नीता मानेंनी दिलेल्या होत्या। जेवढी आता मोठी कामं दिसायला लागलेली आहेत, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या भुयारी गटारच्या योजना असतील, या सगळ्या स्वतःच्या नावावर टाकून घेण्याचा जो आता डाव चालू आहे, हा सगळा योजनांना मंजुरी मी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पक्षप्रतोद होतो आणि जॅकवेलला मंजुरी एक जॅकवेल जिल्हा परिषदेचं नगरपालिकेकडे द्यायचं होतं। सगळ्या कामांना जाणीवपूर्वक थांबवलं गेलं आणि प्रशासक आल्यानंतर त्या कामांची सुरुवात केली गेली। त्यामुळं आमचाही या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे, या राज्यामध्ये आत्ताच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री, नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री आहेत माधुरीताई। त्यामुळं कुणी हा गैरसमज करून घेऊ नका। नक्की या दोन्ही आघाडीचे नगराध्यक्ष आणि सगळे उमेदवार निवडून येणार आणि या राजकर्त्यांना ही जी जयसिंगपूरच्या राजकारणाला ज्यांनी कीड लावलेली आहे ती नक्की मात्र इथं सागर असेल, वगैरेताई असतील, असे सगळे उमेदवार आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही नक्की आमच्या भूमिका पत्रकार परिषदेतून उद्या जाहीर करणार आहे। आज या दोन्ही उमेदवारांना या भारतीय जनता पक्षाचा प्रभारी या नात्यानं शुभेच्छा देतो। पण पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, आजपर्यंत बघितलेलं जयसिंगपूरचं राजकारण आणि इथनं पुढं होणारं जयसिंगपूरचं राजकारण हे नक्की वेगळं असेल। तरुणांचं वाटोळं करायचं, लोकांच्या घरं जाळून आम्हाला राजकारण करायची गरज नाही। कारण का तरुणांना आता सागरनं सांगितल्यासारखं कुणी कुणाच्या घराचं वाटोळं केलं हे सगळ्यांना माहित आहे। त्यामुळं आज रिंगण चालू झालंय, अजून 10 दिवस आहेत, बघा अजून थोडे दिवस थांबा, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील। विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल? विरोधकांना एवढा सल्ला देतो, जे जुनं आता आजपर्यंत चालवलेलं राजकारण आहे, फोडा आणि जोडा, लोकांच्यात भांडणं लावा, जनतेला फसवा आणि हे सगळं मी ब्रह्मदेव असल्यासारखं मीच करतोय। या सत्तेच्या जीवावर ते बोलतायत, त्या सत्तेतला सगळ्यात मोठा वाटा या भारतीय जनता पक्षाचा आहे। भले ते आमचे महायुतीतले मित्र पक्ष असतील, पण आम्ही कुठंतरी बिनकामाचे आणि मीच कामाचा हा उद्देश त्यांनी सांगून केलेल्या कामात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जेवढं त्यांनी आमच्या विरोधात असताना काम केलं होतं त्याच्यापेक्षा तिप्पट काम हे आमच्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर झालं होतं, याची पण जाणीव त्यांनी ठेवावी। आमचे काय एकमेकाची रानं पेरली नाही, आमचे शत्रू नाहीत, पण त्यांना सल्ला एवढाच आहे की जयसिंगपूरला ही जी राजकारणातून लागलेली कीड आहे ही दुरुस्त करण्यासाठी या आघाड्या आता मैदानात आलेल्या आहेत। राज्यात भाजप सोबत युती, पण जयसिंगपुरात भाजप नको असं दिसतंय का चित्र? भाजप नको म्हणजे मला प्रश्न कळाला। राज्यात आपली जर आमदार आहेत जे राजेंद्र पाटील यादव यांची युती आपली भाजप सोबत आहे, सत्ता भाजपा सोबत आहे, पण जयसिंगपूरमध्ये तसं दिसत नाही, ते स्वबळावर लढताना दिसतात। म्हणजे असं वाटतंय की भाजपला जयसिंगपूरमध्ये नको असं वाटतं का? नाही ऐका, ते शिंदे गटाच्या सहकारी घटकाचे आमदार आहेत
आमच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची आघाडी आहे, हे त्यांच्यातल्या आघाडीतल्या आहे. तरी सुद्धा शिंदे साहेबांच्याकडे बघून आम्ही स्वतः, तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे, मी सुद्धा या जयसिंगपूरमध्ये आणि तालुकाभर सभा करत फिरलेलो आहे. त्यामुळं ते आमच्या घटक पक्षाच्या मित्र आमदार आहेत. त्यामुळं सरळ आमच्या भाजपला नाकारायचं त्यांचं काय कारण नाही. भारतीय जनता पार्टी ही बिहारमध्ये दाखवून दिलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात 3 वेळा सत्ता आमची आलेली आहे. भाजपला जयसिंगपुरात अडवा एवढी मोठी ताकद कुणाची नाही.